असतो. शांत खेळ आम्हाला कधी जमलाच नाही. अद्यापपर्यंत मी सौरभला खेळत असताना पाहतोय. पहिल्या 2 चेंडूंचा खेळ संपतोय. 4 धावा धावफलकावर. सौरभसाठी व्यूहरचना आपण पाहायला गेली. एक लॉंग ऑफ आणि एक डीप मिड विकेटला 2 क्षेत्ररक्षक तैनात असताना खूप चांगली लढत आपल्याला पाहायला मिळते. एका साईडला कर्तेश्वर मोठी भिंगार आणि त्याच्या विरोधात I-11 कोनसंगाला आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय. पुढचा बॉल लॉब केलाय. क्षेत्ररक्षक तिथे डीपला आहेत. कमांडमेंट द्यायची होती मनीष होता तिथे. सुंदर क्षेत्ररक्षकाने सातत्याने दाखवलं, परंतु शेवटच्या क्षणाला चेंडू मात्र हातातून विसवला आणि तिथे मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जातात. 2 धावेच्या मदतीने धावफलकार धावा लागल्यात त्या मात्र 6 धावा. चांगली लढत प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. 2 तुल्यबल संघ या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. IPS आणि गावदेवी ट्रॉफी हे 2026 शानदार पर्व डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न इथे सफल होईल की नाही. दुसऱ्या धावेसाठी परतल्यात. दुसरी धाव देखील इथे पूर्ण केली जाते. बेल्स तर भेटल्यात परंतु बेल्स पडली नाही. आय थिंक 2 धावा मात्र इथे कंप्लीट केल्या जातात. तिसऱ्या पंचांकडे आय थिंक रेफर केलाय. बॅटिंग रिव्ह्यू अंपायर. बॅटिंग रिव्ह्यू सतीश गायकर आपण तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये यायचं. आय थिंक अंपायर जेवण्यासाठी गेल्यात. सलग जे जर 3 विकेट संपादन केल्या I-11 कोण टीम द्या अश्विनी जितेश सिसवे विद्यमान सरपंच गुरुराम पंचायत कोण यांच्याकडून तब्बल 10,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. पंचांचा इशारा आहे तर नो बॉल. पुन्हा एकदा चेंडू फेकावा लागेल. 1+2 अशा 3 धावा धावफलकार जोडल्या जातील आणि या 3 धावेच्या मदतीने धावफलकार धावा लागतील त्या मात्र 9 धावा. आमच्या समेत रोहितजी गायकर गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये ज्यांचा आवाज तुम्ही आज ऐकता ते आमचे गुरुवर्य दिनेशजी पाटील सर असतील, सागरजी मांडवकर सर नेरे असतील, त्यानंतर संदेशजी पाटील मोठे भिंगार यांचं आपण स्वागत करूया. इथे लॉब केलाय. पटका चांगलाय. ऑन साईडला क्लिअर करत फेकून दिलाय. दॅट्स अ बिग हिट. षटकार. भिंगार संघाच्याच फक्त मला तर वाटतं प्रेक्षकांना सुवर्ण संधी असेल. कोणी झेल टिपा. सुमित पाटील SP यांच्याकडून 1,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे वा कॅशसाठी फक्त भिंगार संघाच्याच या प्रेक्षकांना असेल याची आपण नोंद घ्या. इथे मात्र डॉट चेंडू येते. गोलंदाज अक्षय मात्र कमबॅक करते. एक षटकार लगावल्यानंतर ताकदवान कमबॅक. सातत्याने ओळख राहिल्या आक्रमण आणि आक्रमण हे सौरभ पाटीलचे. हा खेळाडू जर मैदानामध्ये शेवटपर्यंत उभा राहिला तर सहजरित्या 50 पर्यंत जाऊन पोहोचेल. ती कर्तेश्वर मोठे भिंगार टीम या मात्र शंका नाही. मोठा फटका खेळायचा होता. फुटवरचा अभाव यावेळी त्यांना थोडा लेन चेंडू इथे मात्र फेकी केला. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपतोय. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकार धावा लागल्यात त्या मात्र 15 धावा. सन्माननीय अतिथी उद्योजक सुरेश शेठ पाटील अर्थात पप्पू शेठ यांचं या व्यासपीठाकडे आगमन होत आहे. त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. खऱ्या अर्थाने मैदान मात्र सुसज्ज बनवण्यामध्ये त्यांचा खारीचा वाटा आहे. सन्माननीय अतिथी माजी रायगड जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र दादा पाटील साहेबांचं या व्यासपीठाकडे आगमन होते. विद्यमान पंचायत समिती सदस्य राजेंद्र दादा पाटील यांचे या व्यासपीठाकडे आगमन होते. त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. खऱ्या अर्थाने पप्पू शेठ यांचं मी कौतुक करेन कारण हे मैदान सुसज्ज बनवण्यामध्ये त्यांचा खारीचा वाटा आहे. कारण कधी आम्हाला JCB लागली तर मात्र या व्यक्तिमत्वाने आम्हाला वेळोवेळी
त्याची JCB आम्हाला उपलब्ध करून दिले, त्याबद्दल सुरेश शेठ पाटील अर्थात पप्पू शेठ यांचा पुन्हा एकदा आम्ही आभार व्यक्त करतो. दुसऱ्या षटकाला सुरुवात होते गोलंदाजी ट्रॅकवर. अनिकेत मात्रे या गोलंदाजाला पाहतोय, थोडासा कंबल इथे होतोय, तुतू मैमय होतोय, कॉलिंग खराब होती मी तर म्हणेन. जर अगोदरच कॉल धर्मेंद्र घोगरेने दिला असता तर दुसरी धाव देखील कंप्लीट झाली असती. एक धाव येते आणि एक धावेच्या मदतीने 16 धावा धावफलकार लागले जातात. अनिकेत मात्रेचं षटक खूप इम्पॉर्टंट असेल. इथून त्याला निर्धाव चेंडू फेकावे लागतील, इथून मात्र ब्रेक थ्रू द्यावा लागेल, तरच धावांना अंकुश लागू शकतो. परंतु अनिकेत मात्र कशा रीतीने कामगिरी करेल या मैदानामध्ये ते पाहणं गरजेचं असेल. क्षेत्ररक्षण विखुरलेलं, एक डीप स्क्वेअर लेग, एक डीप मिड विकेट, लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि एक अगदी एक्स्ट्रा कव्हरच्या मधोमध क्षेत्ररक्षक तैनात असताना फटका सजवलाय, मिड विकेटला क्लिअर करत येतोय उतुंग असा षटकार. षटकाराच्या मदतीने 22 धाबा धावफलकार लागल्या जातात. आक्रमण मैदानामध्ये पाहतोय. सौरभ पाटील मात्र थांबण्याचं नाव घेत नाही. त्याच्या बॅटमधून 2 षटकार 1 चौकार पाहायला मिळालाय. चांगली इनिंग मात्र तो साकारतोय मैदानामध्ये. मनस्वी 11 कोरतेश्वर मोठे विंगर टीमसाठी व्हेरिएशन दाखवलं. थोडासा चेंडू मात्र क्षेत्ररक्षकापासून दूर राहिला. एकदा मात्र तिथे कंप्लीट केली गेली आणि एक धाब्याच्या मदतीने धावफलकार धावा लागतात. मात्र 23 धावा. किमान 4 षटक्यामध्ये जर I11 कोण टीमला रोखायचं असेल तर 50 ते 55 धावा धावफलकार येणं अपेक्षित आहे. कारण पाठीमागची मॅच मात्र खेळत असताना तुरमाळे संघाला विरोधात सहजरित्या त्यांनी त्या धावा चेस केल्या होत्या. अशा अनुषंगाने मात्र त्यांना चांगला खेळ करावा लागेल. कर्तेश्वर मोठे विंगर टीमचं नाव ज्यांनी खऱ्या अर्थाने ब्रँड बनवलंय तो धर्मेंद्र घोगरे असेल. स्ट्राईक एंडला कित्येक वर्ष आपल्या खेळीतून सर्वांना प्रभावित करणारा हा गुणवान खेळाडू आडव्या बॅटने खेळलाय. एक धाव मात्र तिथे कंप्लीट केली जाईल. एका धावेच्या मदतीने 24 धाबा धावफलकार लागले जातात. या षटकातील 4 चेंडूंचा खेळ संपला. 4 चेंडूमध्ये 3 सिंगल, एक षटकाराच्या मदतीने 4 चेंडूमध्ये 9 धाबा खर्ची घातल्या गेल्यात. अनिकेत मात्रेने शेवटचे 2 चेंडू खूप निर्णायक असतील या मॅच मध्ये अनिकेत मात्रेसाठी. अनिकेत पुन्हा एकदा सज्ज होईल. सौरभ पाटील एक आक्रमक शैलीचा फलंदाज स्ट्राईक एंडला मात्र कशा रीतीने खेळ करेल. यावेळी आडव्या बॅटने गॅप मध्ये खेळल्यात. नो मार्क्स लँड, चेंडू फरार झालाय. 1 बाउन्स सीमा रेषेबाहेर येतोय दर्जेदार चौकार. धावा धावफलकार लागले जातात. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना या षटकातील शेवटचा चेंडूचा खेळ बाकी असेल. स्ट्राईक एंडला सौरभला पाहतोय. 2 षटकार 2 चौकाराच्या मदतीने चांगली इनिंग मात्र त्याच्या बॅटमधून तो साकारतोय. कमालीचा खेळ अद्याप परत राहिलाय. परंतु अनिकेत मात्र इथे कमाल करेल का? व्हेरिएशन दाखवलंय परंतु लाईन मात्र मिस पाहायला मिळाली. DK चोरगे सडांकडून इशारा येतोय. दॅट्स बाईट. अवंतरची एक धाव धावफलकार जोडली जाईल आणि एका धावेच्या मदतीने 30 धावा धावफलकार लागले जातात. जर अशाच धावांचा ओघ चालू राहिला तर सहजरित्या रोहित सर 50 ते 60 धावा धावफलकार येणाऱ्या 2 षटकामध्ये पाहायला मिळतील. चांगला खेळ सौरभ पाटील करतोय आणि त्याला साथ देत असताना धर्मेंद्र घोगरेला आपण पाहतोय मैदानामध्ये नॉन स्ट्राईक एंडला. शेवटचा चेंडू या दुसऱ्या षटकामधील काय घडेल या शेवटच्या चेंडूवर, किती धावांचा मोर उठवला जाईल. अनिकेत मात्र टू सौरभ पाटील. इथे मात्र लॉब केलाय. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावर मस्तक देत चेंडू गेलाय सरळ बिगिट षटकार.
धावा आणि या षटकामध्ये तब्बल आल्यात त्या मात्र 21 धावा, अशा एकूण मात्र 36 धावा, माफी असावी 35 धावा धावफलकावर लागल्या जातात. 2 षटकांचा खेळ षटकामध्ये उभारल्या गेल्यात. चांगली बॅटिंग मैदानामध्ये करत असताना सौरभ पाटील एक चांगला प्लॅटफॉर्म मनस्वी 11 कर्तेश्वर भिंगार टीमसाठी इथे मात्र देताना दिसतोय. सतीशजी पाटील मोठे भिंगार जर आपण उपस्थित असाल तर आपल्याला विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन असं नसतं व्हायचं. आपलं स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. इथे मात्र कलाकारी दाखवली जाते, आपली ओळख निर्माण करत फक्त दिशा दिलाय आणि चेंडू सरळ गेलाय सीमारेषेबाहेर, येतोय चौकार. करतोय पहिल्या चेंडूवर आपली कलाकारी पेश करत फक्त दिशा दिली चेंडूला. ही ओळख राहिले धर्मेंद्र घोगरेचे. क्रिकेट जेवढा ताकदीने खेळला जातो तेवढाच युक्तीने क्रिकेट ही जिंकला जातो. कारण कित्येक लढ्या शिवरायाने शक्तीपेक्षा युक्तीला मान मानत जिंकल्यात असा आणि तसा खेळ मात्र मैदानामध्ये धर्मेंद्र घोगरे करतोय. 4 धावेच्या मदतीने 39 धावा धावफलकार लागताना आपण पाहतोय. इथे पुन्हा एकदा जस्ट टॅप अजून एक जातोय सलगचा दुसरा चौकार. कम्मालीचे 2 फटके, प्रेक्षणीय फटके मात्र फक्त दिशा दाखवल्या. गोलंदाजीचा वेगाचा फायदा उठवत मनीष म्हात्रेला सलगच्या 2 चेंडूवर 2 चौकार ठोकले जातात. इथे मात्र बॅटचा फेस कोळलाय, फटका फसलाय आणि एक जज करतोय. पहिल्या विकेटचं पतन होत असताना 43 या धावसंख्येवर लागलाय पहिला दे धक्का मोठे भिंगार टीमला. पाणी पाहिजे का पंच? बलरामजी भोपी भिंगार, विक्रांतजी वरे भिंगार, चंद्रकांतजी पाटील भिंगार आणि राजेशजी वरे मोठ भिंगार यांचे इथे आगमन झालंय. या 4ही मान्यवरांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. आपलं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवर सलगच्या 2 चेंडूवर 2 चौकार जरूर दाखवले, परंतु समोरच्या दिशेने जसा चेंडू भिरकवला तसा मात्र जाळ्यात अडकवला गेलाय. मनीष मात्र कमबॅक करतोय आणि निश्चितपणे अनिकेतने मात्र चांगला झेल टिपत मात्र इथे मात्र धर्मेंद्रला शांत बसवलाय. त्रेचाळीस धावफलकार लागल्या जातात. तिसऱ्या षटकाला इथे सुरुवात होते. अजूनही 9 चेंडूंचा खेळ बाकी असेल. आमच्या मंचकवर आपण पाहतोय राजेंद्र दादा पाटील, वसंतजी काटावले, आमचे सरपंच जितेशजी सिसबे, शंभूजी सिसबे, संजयजी गरज सरपंच, या सर्व मान्यवरांचं आम्ही पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतोय. पाठीमागच्या सामन्याचा हिरो खऱ्या अर्थाने देवेंद्र पाटील थोडासा अनफिड आहे, परंतु आपल्या गावासाठी आपल्या नावासाठी गाव जिंकावा यासाठी मात्र तो खेळ करतोय. लेगबाईच्या स्वरूपात 1 धावफलकार जोडली जाईल आणि एका धाबेच्या मदतीने 44 धावा
धावफलकार लागल्या जातात. सन्माननीय अतिथी महादेवजी पाटील यांचं या व्यासपीठाकडे आगमन होते. तसेच कमलाकरजी माळी यांचं देखील आगमन होते. त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतोय. सारा ग्रुपच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी शुभेच्छा येतात. त्याबद्दल सारा पार्किंग ग्रुपचं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. त्या सारा पार्किंगच्या ग्रुपच्या सर्व मेंबरला विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. आपले स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. सिंगल अर्जित केली जाते आणि एक धावेच्या मदतीने 45 धावा धावफलकार लागल्या जातात. कमबॅक मात्र ताकदवान केलंय. मनीष मात्रेने पहिल्या 2 चेंडूवर 2 चौकाराचा मार काढल्यानंतर धर्मेंद्रला मात्र परतीचा प्रवास करावा लागलाय आणि त्यानंतर 2 सिंगल धावफलकार आपण येताना पाहतोय. धावसंख्येवर अंकुश लावलाय इथे मात्र मनीषने. इथे मात्र कव्हरच्या दिशेने खेळलाय. गॅप मात्र मोठी आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठीमागे धावतोय. चेंडू मात्र अडवला जातोय. 2 धावा तिथे कंप्लीट केल्या जातील आणि या 2 धावेच्या मदतीने 3 षटकांचा खेळ संपतो. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 47 धावा धावफलकार लागल्या जातात. खूप चांगली स्पर्धा आपण आजमावतो. आजचा स्पर्धेची शेवटची रात्र पाहतो. 5 रात्रीमध्ये कमालीचा खेळ अनेक साऱ्या खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये दाखवला. मान्यश्री डॉक्टर रवींद्र अनंत शिसवे IPS यांच्या 50व्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आपण आयोजित केलेली पाहतोय. अमितजी गायकर, सचिनजी गायकर आणि सर्व गावदेवी क्रिकेट संघाच्या सर्व खेळाडूंच्या माध्यमातून या भव्य दिव्य स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय. तत्पूर्वी अनिलजी बागीत, संदीपजी केळत्री, स्वप्नीलजी गायकर, शेडू या मान्यवरांचे या व्यासपीठाकडे आगमन झालंय. या तिन्ही मान्यवरांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचं. आपलं स्वागत आहे. हे षटक मात्र निर्णायक राहील. गोलंदाजीच्या भोवऱ्यावर सज्ज झालाय तो मात्र आकाश मात्रे. या संघाची ओळख, हा संघाचा तारणहार, ऑलराऊंडर परफॉर्मन्स देणारा हा खेळाडू मैदानात. पहिलाच बॉल उडवलाय, बॅटच्या पट्ट्यात ठोकलाय, षटकार. म्हटलं होतं रोहित की इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणार आहे. तर पुढच्या दोन्ही संघनायकांना सूचना, आपण टॉस बॉक्स मध्ये दोन्ही विनर्स टीम आपण येऊन थांबा. धन्यवाद. मी म्हटलं होतं सौरभ पाटील जर मैदानात राहिला का सहजरित्या 50चा पल्ला कर्तेश्वर मोठे भिंगार टीम इथे कंप्लीट करेल आणि 53 धावा धावफलकार लागल्या जातात. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आकाश मात्रेला पहिल्या चेंडूवर मात्र आसमान दाखवलं जातं. बऱ्याचशा अपेक्षा मात्र आकाश मात्रेकडून असतील. त्या कोण टीमला सातत्याने आपण आकाशला मुख्य गोलंदाज म्हणून गोलंदाजी करताना पाहिलं गेलं. यावेळी या मॅचमध्ये मात्र थोडासा वेगळा क्रम पाहायला मिळाला. पहिला गोलंदाज वापरला गेला, अक्षयला पाहिलं गेलं. त्यानंतर आपण दुसरा गोलंदाज अनिकेतला पाहिलं गेलं. त्यानंतर मनीष मात्रेला पाहिला आणि शेवटचं स्लॉग ओव्हरचं षटक ज्यामध्ये हाणामारी केली जाते तिथे मात्र आकाशला संधी मिळाली जाते. 53 धावा ऑन बोर्ड लागल्या जातात. सौरभ पाटील इथून मात्र जास्तीत जास्त चेंडू खेळण्याचा प्रयत्न करेल, कारण देवेंद्र पाटील थोडासा अनफिट आहे. पाठीमागचा सामना त्याने जिंकून दिलाय. इथे मात्र कव्हरच्या डोक्यावरून काय कमालीचा झेल टिपला जातोय. कॅच ऑफ द डे. अक्षयने मात्र झेल टिपत सौरभ पाटील बॅक टू डगआउट. क्षेत्रातील एक दमदार व्यक्तिमत्व, क्रिकेटची प्रचंड हौस असलेल्या सन्माननीय राजेंद्रदादा पाटील, पंचायत समिती सदस्य, उद्योजक डेरिवलीच्या सुरेशजी पाटील, उद्योजक आजिवलीचे प्रियांक माळी, महादेव पाटील साहेब, माजी सरपंच अरिवल्या,
संतोषजी गोजे साहेब यांचे इथे शुभागमन झाले. आरिवलीचे उद्योजक पुंडलिक गोजे साहेब, जितेशजी सिसवे साहेब सरपंच कोण, शंभू सिसवे साहेब माजी सरपंच कोण, या सर्व मान्यवरांचं मी या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतो. आदरणीय संजयजी घरज साहेब सरपंच कसलकंड साहेबांचं इथे शुभागमन झालं, त्यांचं सहर्ष स्वागत. सन्मान्य संतोषजी गोजे, पुंडलिक गोजे, महादेव पाटील, आपण पाहतोय आदरणीय वसंतजी काटावले साहेब सामन्याचा आनंद घेताना. बघा इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल, दोन्ही संघनायक रेडी राहा, नारपोली आणि ट्रॉम्बे. धन्यवाद. काय कम्मालीचा झेल मात्र अक्षयने टिपला गेला. असं वाटलं नव्हतं की फटका सहजरित्या चौकाराच्या दिशेने जाईल, परंतु उडी मारत वेल जज करत तो झेल टिपला आणि सौरभ पाटील जो हमी होत होता त्याला मात्र शांत बसवलं. त्या झेलसाठी सन्माननीय अतिथी दीपक दया मात्रे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. तर अश्विनी जितेश शिसवे विद्यमान सरपंच गुरुराम पंचायत कोण यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राईज आलंय. अक्षय आपण मॅच संपल्यानंतर हे कॅश प्राईज आमच्याकडे घेऊन जायचं. दोन्ही मान्यवरांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. कमबॅक केलं जात आहे. इथे विकेट संपादन केले जाताना गेल्यानंतर एक धाव येत्या. इथे लाईन मिस पाहायला मिळते. पंच आमच्याकडे बोलतात, वाईटचा इशारा येतोय. एक धावेच्या मदतीने 55 धावा धाव फलकार लागल्या जातात. ताकदवान खेळ मात्र इथे केला तो बॅटिंग करत असताना सौरभ पाटील 13 चेंडू आणि 38 धावांचे योगदान आपल्या टीमसाठी दिलाय. पुन्हा एकदा लाईन मिस पाहायला मिळता. थोडंसं शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न देवेंद्र पाटीलसाठी केला जातोय. वारंवार ही स्ट्रॅटेजी खऱ्या अर्थाने क्रिकेटमध्ये आत्ता वापरली जात आहे की ऑफस्टिक लगत वाईट यॉर्कर असेल, थोडं शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न नक्कीच गोलंदाज करत असतात. एक धावेच्या मदतीने 56 धावा धावफलकार लागल्या जातात. ट्रॉम्बे टीमचा संघनायक आपण टॉससाठी यायचा. नारपूल टीमचा संघनायक नरेंद्र आपण टॉससाठी या. ट्रॉम्बे टीमचा संघनायक येथे उपस्थित आहे. इथे मात्र आडव्या बॅटने खेळलाय, पायामध्ये थोडीशी दुखापत आहे देवेंद्रला, ती देखील तो सहन करत आपल्या गाभासाठी मैदानात उतरलाय. परंतु चांगला खेळ पाठीमागच्या मॅचमध्ये केलाय. एक धावे ते एक धावेच्या मदतीने 57 धावा धावफलकार लागल्या जातात. स्ट्राईक एंडला आपण पाहू शकाल साहिल जगेला या षटकातील शेवटचा चेंडू असेल. या सत्रामधील 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. लॉब करायचा, फटका फसलाय, अक्षय जज करतोय. सुरेख झेल टिपत तिसरा धक्का मनस्वी 11 करतेश्वर मोटेविंगार टीमला. तिथे करणार आहोत आपण नारपोले आणि त्यांच्या विरुद्ध 2 नाद करताना कॅप्टन असतील ट्रॉम्बे, तर दोन्ही कॅप्टन रेडी राहा. राजेंद्र दादांच्या शुभ हस्ते आपण टॉस इनिंग ब्रेकमध्ये करणार आहोत. आणखीन एक बिग फाईट. चला मॅच स्पीडअप करा, सूचना आहेत दोन्ही संघांना. विवेक घोगरे मैदानामध्ये येताना पाहतो. कॅप्टन मात्र मैदानामध्ये लीड करताना आपण पाहू शकाल. शेवटचा चेंडू या सत्रामध्ये असेल, एखादा मोठ्या हिटच्या अपेक्षामध्ये असेल, कारण या षटकामध्ये विचार करायला गेला एक षटकार वगळता चांगली गोलंदाजी केली ती मात्र आकाश मात्रेने. सुयशजी गोजे आणि वरदजी लवडे यांचे या व्यासपीठाकडे आगमन झाले. मी या दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावं. आपलं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. स्ट्राईक एंडला पाहू शकाल आपण विवेक घोगरे, तर गोलंदाजीच्या भोवऱ्यावर आकाश मात्रे. इथे लॉब करायचा होता, वेगवान चेंडू सरळ विसवला गेला, तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. पहिल्या सत्राचा खेळ संपतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 57 धावा धावफलकार लागल्या गेल्यात. 58 धावांचं टार्गेट असेल ते दुसऱ्या सत्रामध्ये खेळ करत असताना कैलासवासी सारिका 11 आई 11 कोण टीमसाठी भानुदासजी शेंद्रे भिंगार यांचं इथे आगमन झालं. त्यांना देखील विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचं. आपलं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून.
तर मान्यवरांच्या सन्मानाकडे आपण वळणार आहोत. आई गावदेवी क्रिकेट संघ आजिवली आयोजित आपण ही दिमागदार स्पर्धा पाहतो आणि सन्माननीय डॉक्टर रवींद्र अनंत शिसवे IPS यांच्या 50व्या वाढदिवसाचं औचित्य साधून आपण पाहतो ही दैदिप्यमान सन्मानाची स्पर्धा. काही सन्माननीय अतिथी इथे उपस्थित आहेत आणि प्रमुख सन्मानाकडे वळतोय. तर आमचे आयोजक सन्माननीय सचिनजी गायकर साहेब यांच्या शुभ हस्ते या पंचक्रोशीतील सामाजिक राजकीय क्षेत्रातील युवकांना प्रोत्साहित करणारं व्यक्तिमत्व आदरणीय राजेंद्र पाटील साहेब, भारतीय जनता पार्टीचं दमदार नेतृत्व आणि राजेंद्र दादांचा आपण आदरातिथ्य सन्मान करूया. सन्माननीय राजेंद्र पाटील साहेब यांचा आम्ही आदरातिथ्य सन्मान करतो. फिल्डिंग टीमला विनंती करतो आपण फिल्डिंग सेट करा, आपण फलंदाजी वेट करू नका. आयोजकांकडून या सूचना येतात. आपण फिल्डिंग सेट ठेवा. बॅटिंग टीमकडून डिले झाला तर आयोजक स्ट्रिक्टली वॉर्न इथे काल 11 मॅचेस आपण कव्हर करणार आहोत. राजेंद्र दादा पाटील अगदी पनवेल रायगडमध्ये कुठेही क्रिकेटची स्पर्धा असो, जिथे जिथे आमंत्रण असतो तिथे आवर्जून भेट देत असतात आणि क्रिकेटचे खूप चांगले समीक्षक आहेत, त्यांचा सन्मान आपण करतो. पुढील सन्मान इथे होईल उद्योजक डेरिवलीच्या सुरेश पाटील साहेब यांचा आपण सन्मान करतो. मी डेरिवलीचे प्रसिद्ध उद्योजक गोल्डन मॅन आदरणीय सुरेशजी पाटील साहेब यांचा आपण यथोचित सन्मान करतो. सन्माननीय आमचे सर्व आयोजक मंडळी या स्पर्धेसाठी त्यांची प्रचंड मेहनत राहिलं. तर गोल्डन मॅन आदरणीय सुरेशजी पाटील साहेब, उद्योजक डेरिवली, आपण इथे आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवली, आपलं मनपूर्वक धन्यवाद. यानंतर आजिवलीचे उद्योजक प्रियांक माळी साहेब यांचा इथे सन्मान केला जाईल. मी प्रियांक माळी साहेबांना विनंती करेन, फिल्डिंग टीम क्षेत्ररक्षण आपण लावून घ्या. फिल्डिंग टीम. यानंतर आजिवलीच्या आमचे प्रियांक माळी साहेब यांचा आपण सन्मान घेतो. वेळात वेळ काढून उपस्थित असलेली ही सर्व पाहुणे मंडळी, कसळकणचे आमचं युवा नेतृत्व सरपंच संजयजी गरज साहेब यांना सुद्धा आपण VIP डाईजवर पाहतो. यानंतर माजी सरपंच आरिवलीच्या आदरणीय महादेव पाटील साहेब यांचा आपण सन्मान करूया. आरिवलीच्या माजी सरपंच महादेव पाटील साहेब यांचा सन्मान करतो. बघा, विनर्स टीमना सातत्याने सूचना असतील, जे संघ टॉप 5 मध्ये क्वालिफाय त्या संघाने आयोजकांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहा. यानंतर आमचे पुढचे सन्मान आदरणीय संतोषजी गोजे साहेब, आरिवलीचे उद्योजक, यांचा आम्ही आदरातिथ्य सन्मान करतो. स्पर्धेचे आठवण सन्मान चिन्ह अतिथी देव भव आणि आपली संस्कृती. हिंदू नवीन वर्षाची सुरुवात गुढीपाडव्यापासून झाल्यात आणि आपण पाहुण्यांचं आदरातिथ्य सन्मान करतो. चला, सूचना आल्यात बघा. फिल्डिंग लावून करा, पंच मॅच ऑन करा. आरिवलीचे पुंडलिक गोजे साहेब यांचा आपण इथे सन्मान घेतो. पुंडलिक गोजे साहेब यांचा सन्मान आपण घेतो. कोणचे आमचे दमदार सरपंच अगदी काही वेळापूर्वी ज्यांची उपस्थिती पाहिली ते सन्माननीय आमचे जितेशजी शिसवे साहेब, तर त्यांचा सन्मान झालेले साहेब सांगतात, मात्र मॅचचा आनंद ते आज घेणार आहेत, त्यांचा आम्ही धन्यवाद. कोणचे माजी सरपंच शंभू शिसवे साहेब यांचा सुद्धा आपण सन्मान करतो. तर आमचे अविनाश जाधव साहेब आणि आमचे वैभव. चला दिनेश सर, मॅच ऑन करतो, आपण सामना सुरू करतोय. ओव्हर नंतर आपण सन्मानाकडे वळतोय. धन्यवाद. ही धक 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 जाणवत होती अनिकेत मात्रेला. फेकी जरूर चांगली झाली, कारण या बॉलवर नाही तर या विकेटवर कोण संघाची पूर्णपणे दारोमदार आहे. आणि इथूनच भिंगार संघालाही माहिती आहे की प्रत्येक सामन्यामध्ये आम्हाला नडणारा आणि भिडणारा अनिकेत मात्रेच राहिलाय. मागचा सामना एकट्यानं 1 हाती जिंकला 10 बॉलमध्ये, परंतु आत्ता आव्हान वेगळं आहे. 58चा पाठला करायचा आहे. ती धगधग थांबवली. या सामन्याला जणू काही
फुल स्टॉपच दिला. जी विकेटची बहुमूल्य गरज होती, ज्यासाठी भिंगार संघानं जाळं रचलं, ते ट्रॅप मात्र सक्सेसफुल ठरला आणि प्रीतमनं कमावली अनिकेत मात्रेची बहुमूल्य विकेट. कच्ची कलिया नव्हती तर हा पकलेला फळ होता. खऱ्या अर्थानं DJ मास्टर अनिकेत मात्रेची विकेट ही फार मोठी आहे. या बॉलवर येणाऱ्या पुढच्या बॉलवर जर विकेट घेतली ना प्रीतम गोगरेनं, तर या भिंगारचे मनस्वी कर्तेश्वर मोठे भिंगारचे पॅकर संदेशजी पाटील यांच्याकडून 500 रुपयाची बक्षीस दिली जाईल. पैसा तर लागलाय, परंतु पैशापेक्षा ही आजकाल क्रिकेटमध्ये प्रतिष्ठा महत्त्वाची आहे. ती प्रतिष्ठा जणू काही फक्त पॅकरचीच राहते, कारण प्रत्येक सामना वेगळा, प्रत्येक डाव वेगळा. या मैदानावरती धावांचा पाठलाग थोडासा अवघडच राहिलाय. पहिल्या रजनीपासून आजची 5वी रजनी आहे. फक्त इथे पहिल्या दिवशी मानसी स्पोर्ट डेरवली संघानं सगळ्या डावांमध्ये पहिला फलंदाजी केली आणि निर्विवाद वर्चस्व या मैदानावरती गाजवलाय. दुसऱ्या रजनीमध्ये 40+ विजय खानावकर आणि टीम अफलातून खेळ राहिला नावडे संघाचा आणि तो संघ मात्र जिंकला. ओके, जर आणखी विकेट घेतली तर प्रमोद घोगरे कर्तेश्वर भाकरी सेंटर यांच्याकडून 500 रुपये आहेत. पैसा कमावणं एवढं सोपं नाही आहे, त्याच्यामुळे इथे मात्र डॉट बॉलची सांगता होते. बघा, नारपोली संघ तुमचा निर्णय आला नाही आणि जर फिल्डिंग असेल तर आपण स्टेज समोर सगळ्यांनी या. सूचना आल्यात. आय धन्यवाद. थिंक बॅटिंग असं काहीतरी मी ऐकलं. नारपोली संघाची धावांचा डोंगर उभा आहे आणि धावांचा डोंगर इथे मात्र थोडासा आता उंच चढावा लागेल. परंतु खऱ्या अर्थानं पहिल्या दुसऱ्या रजनीमध्ये 40+ नावडे संघानं कमालीचा खेळ दाखवला. तो संघ तिथे मात्र क्वालिफाय झाला. 6 बॉलमध्ये 7 धावा त्यांनी डिफेन्स केल्या, परंतु शेवटच्या सामन्यामध्ये 22 धावा असताना तो सामना 1 बॉल 3 आला होता. नावडे संघाच्या विशाल खानवकरनं तो सामना जिंकून दिला जरूर. तिसऱ्या रजनीमध्ये मात्र आपण जर पाहिला तर दर्जेदार खेळ जोहे संघाचा राहिला आणि कालच्या रजनीमध्ये पाली संघानं शेवटच्या रोमहर्षक सामन्यामध्ये बेलोरी संघाला पराभूत करत दिमागदार प्रवेश नोंदवला सुपर 5 मध्ये. सुपर 5 मधली पहिली बाय 40+ संघाला राहील याची नोंद घ्यायची आहे. त्याच्यामुळे जे विनर संघ आहेत मानसी स्पोर्ट डेरवली जोहे रेडी राहायचं आहे. आपण जर सामना बघत असाल ऐकत असाल, कारण अनाऊन्समेंट करा, मॅचेस भाग मस्त लवकर होत आहेत, त्याच्यामुळे तुम्ही रेडी राहायचं आहे. येस पहिला सामना जेव्हा तो सुरू होईल ना त्यावेळेला पहिला जोहे आणि डेरवली मानसी स्पोर्ट डेरवली या संघादरम्यान होईल. फटका चांगला आहे. आजही ती ताकद, आजही ती नजाकत आणि आजही तो मनगटी ताकद राखून असलेला अक्षय मात्र ठोकतो षटकार. खूप सुंदर संगीत आपण ऐकलं. जमीन बचाव आंदोलनाचे सरसेनापती आणि 12.5% सरकारला ज्यानं नमवलं ते आगरी समाजाचे पहिले वकील स्वर्गीय दिबा पाटील साहेब, सन्माननीय रमाकांत पाटील साहेब, उद्योजक काव्या डेव्हलपर्स डेरिवलीचे आमचे प्रसिद्ध उद्योजक, एक युवा नेतृत्व रमाकांत पाटील साहेब, आपलं सहर्ष स्वागत. आणि डॉक्टर धनावडे सर सुद्धा मॅचचा आनंद घेताना. वळूया आपण मॅचकडे. धन्यवाद. रमाकांतजी पाटील साहेब आणखीन एक राजकारणातील धुरंधर व्यक्तिमत्व ही ओळख राहिली आहे. राजकारणाच्या पटलावरती अनेक डाव आखले जात आहेत, परंतु राजकारण संपलं की सगळी मंडळी एकत्र येत गावाचा विकास, आपल्या परिसराचा विकास हे एकमेव ध्येय राहिलं आहे. त्याच्यामुळेच की काय आपल्या परिसरातील सगळी मंडळी एकत्र बसताना पाहतोय. सगळ्यांचं सहर्ष स्वागत. कारण राजकारण हे काही दिवसाचं असावं ते, कारण राजकारणामध्ये परमनंट दुश्मन कोणीच नसतो हे मतदारांना चांगलं माहीत आहे. त्याच्यामुळे कायम एकत्र राहा आणि आपल्या विकास, आपल्या परिसराचा विकास हेच आपलं ध्येय. हातात हात घालत काम करूया. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज साहिल जगे, तर स्ट्रायकर फलंदाज मात्र आपण पाहतोय साहिल मात्रेला. 2 साहिल आमने सामने आहेत. धावांचं डोंगर आहे 18-48.
खराब क्षेत्ररक्षण थोडंसं पाहिलं, चाचपडला, परंतु एकच रन्सचं धारिष्ठ्य दाखवलं. एका रन्सनं 11वर मजर मारली जाते. अजूनही 17 बॉल 47ची गरज. 17 बॉल 47 धावांचा पाठलाग जरूर अवघड आहे, परंतु तुम्हाला ज्या दिवशी तुम्ही प्रतिकूलतेत अनुकूलता निर्माण करताना तो खरा माणूस. ती प्रतिकूलता निर्माण झाली आहे, आता अनुकूल बनवावा लागेल. टप्पा पडला, टप्पा पडल्यानंतर बॉल खालीच राहिला, ती डेप नाही ओळखू शकला अक्षय गाताडे आणि त्याच्यामुळेच हा डॉट बॉलची सांगता होतीये. साहिल जगानं मला प्रभावित केलंय. भिंगार संघासाठी चांगला खेळ साहिल जगेचा राहिलाय आणि त्याच्यामुळेच पण नवीन खेळाडू येत आहेत. नवीन खेळाडू टिकणं महत्वाचं आहे आजकाल. क्या बात, आखो टप्प्याच्या बॉलला जणू काही कोण गावापर्यंत फिरकावण्याचा प्रयत्न केलाय की काय. एवढा उंच अक्षय गाताडे सांगतोय हा हा माझा आहे, घे, दे धक्का आणि घे अक्षयचा छक्का. काळामध्ये जमिनीला भाव येईल, आमची मुलं श्रीमंत होतील, स्कॉर्पिओ घेतील, फॉर्च्युनर घेतील, आमचा एक फोटो लावतील आणि येणाऱ्या काळामध्ये जमिनी विकून टाकतील. त्याच्यामुळे जमिनी विकल्या, ज्या बापजाद्यांनी जमिनी राखल्या ना, ज्याच्या जीवावरती आपण सगळे जगलो, आपण तेच विकण्याचं साधन संपवलं. त्याच्यामुळे येणाऱ्या पिढीला आपल्या म्हणून तर आपली कदाचित मुलं म्हणतील बापाने माझ्यासाठी काय केलं आहे. परंतु गीते साडेकर सर, बापानं काय केलं याहीपेक्षा मुलगा काय करतो हे महत्त्वाचं आहे. संस्कार सगळ्यात जास्त महत्त्वाची गोष्ट विसरलो आणि बाप आणि लेक एकाच ग्लासात प्यायला लागले आणि इथेच सगळी गोष्ट, इथेच गमक आपलं संपलं. अक्षय गाताड्याच्या अवतीभोवती हा सामना फिरत राहील, गरा फिरत राहील. रन्स मात्र मिळते ती फक्त आणि फक्त एक अक्षयला आणि एका धाबेनं दापलकर धावा लागतायत. अक्षय गाताडे जर हा सामना जिंकला तर विनायकजी धुमाल, सनी गाताडे यांच्याकडून अपॉइंटमेंट कसले आले बघा पूर्ण सोय टीमची. आता काय, आता सोय काय तुमची तुम्ही ठरवा. आता काय इथे मात्र आणखीन एक चांगला बॉल, धावांचा अंतर पाहिला पण एक षटकार 2 षटकार आतापर्यंत अक्षय गाताडेने ठोकलेत. कमालीचा खेळ त्याचा राहिलाय आणि त्याच्यामुळेच की काय या सामन्यामध्ये हवा अजून कायम जसे बनू नये आणि अक्षय गाताड्याचा खेळ यंदाच्या सीझनमध्ये मी म्हणेन की आणखीन उत्तमरित्या झालाय. त्याच्यामुळे त्याच्याकडनं भल्या मोठ्या अपेक्षा असतील. साहिलनेही अनेक वेळा चांगला खेळ दाखवलाय आणि तो साहिल मात्र कव्हरच्या डोक्यावरून आणखीन चांगला खेळ दाखवण्याच्या नादामध्ये होतोय झेलबाद. त्याने विनंती करेन आपण आदित्य कक्षामध्ये आगमन करायचंय. आदरणीय भानुदास सेंद्र भिंगार. 2 षटकांचा वाजवी खेळ संपला. धावपलकर धावा लागल्या 18 आणि जिंकण्यासाठी अजूनही तब्बल 40 धावांची गरज आहे. 12 बॉल 40 धावा. आव्हान मोठं आहे, आव्हान फार मोठं आहे, परंतु 12 बॉल 40 धावा. मी पहिल्यांदाच म्हटलं की धावांचा पाठलाग आज तर चक्क राजेंद्र दादा 6 बॉलमध्ये 5 धावाही डिपेंड झाल्या. नेमकी रणनीती काय असते खेळाडूंची ना हे कळणं कठीण आहे. एका षटकामध्ये 20 धावांचा पाठलाग होतो, परंतु 6 बॉलमध्ये 5 बॉल धावा ही रोखल्या जात आहेत. ही बदललेली रणनीती आहे. चला मॅच स्पीडअप करा. आता जे हर्षदने कॅच घेतली ना, कतारे आळीकडून 500 रुपयाची बक्षीस. कतारे आळी आळीकडून त्या बघा आळीचा गोंगाट एकदा आवाज येऊ द्या प्रेक्षकांना. हीच ती कतारे आळी. तुमचंही विशेष कौतुक आणि हा खेळ मात्र बहारदार राहिला आतापर्यंत. 12 बॉल 40 धावांचं गणित आहे. हे गणित कोण सोडवेल?
ग्रामीण भागामध्ये गणित पेपर हा नेहमीच कठीण राहिलाय. स्कीम आली आहे, स्कीम भिंगार संघाला प्रत्येक डॉट बॉलला प्रत्येक घोगऱ्यासाठी आता बक्षीस लगावले. प्रत्येक डॉट बॉलसाठी आपण पाहतोय कर्तेश्वर भाकरी सेंटर प्रमोद घोगरे यांच्याकडून प्रत्येक डॉट बॉलसाठी 100 रुपयाचे बक्षीस आणि विकेटसाठी 500 रुपयाचे बक्षीस. आज बंडल आणलेत दादा व्हाईट बॉलची सांगता. 2 मित्र एकत्र उभे राहिले, संदेशी पाटील आणि प्रमोद घोगरे बंडल घेऊन उभे आहेत बाजूला. आत्ता फक्त पैसा, परंतु या पैशापेक्षाही धावा. कैलासवासी सारिका 11 आई कोण संघाला बहुमूल्य आहेत. रेडी नव्हता अक्षय, आय थिंक रेडी नव्हता. त्याच्यामुळे इथे मात्र डॉट बॉलची डेड बॉलची सांगता होते. आपण सामनेकडे वळूया. बऱ्याच वेळेला पैशांच्या नादामध्ये सामनेही दूर राहतात, परंतु राजेंद्र दादा एक खरी गोष्ट सांगतो, अनाऊन्समेंट नाही केली ना तर मॅचपेक्षा राग जास्त आमचा आहे ना येतो. इथेच नाही, प्रत्येक मॅचेसमध्ये असं होतं. त्याच्यामुळे बऱ्याचशा घटना घडत आहेत. आम्हालाही कमी लोकांना सांभाळावं लागत नाही. तिकडून कोण कोण काय बोलेल याचीही गॅरंटी नाही, कारण त्यांना. तर कोण टीमसाठी एक पारितोषिक येते. जर कोण संघ जर विजय संपादन करत असेल तर सरपंच दीपक शेठ म्हात्रे, संदेशजी म्हात्रे आणि जेडीजी भोपी यांच्याकडून तब्बल 5,000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. ते कैलासवासी सारिका 11 आई 11 कोण टीमसाठी. अशक्य ही शक्य करतील स्वामी. आता हे अशक्य आव्हान जसं वाटायला लागलंय, परंतु क्रिकेटमध्ये अशक्य असं काहीच नसतं. कारण इम्पॉसिबल मध्येच लिहिलेलं आहे, फक्त शब्द वेगळे करायचा. इम्पॉसिबल ते पॉसिबल स्वतःला सांगावं लागेल. माना की अंधेरा घना है लेकिन दिया जलाना कहा मना है. पैशांचा दिवा लावला जाईल का. आणि अखेरकार जी उम्मीद होती, जो दिवा पेटवेल असं वाटत होता, तो अक्षय गातेला मात्र बॅटची कडा देत धर्मेंद्र घोगरे टिपतोय झेल, संपतोय अक्षय गाताडेचा खेळ. ज्याच्याकडून भल्या मोठ्या अपेक्षा होत्या, तो अक्षय गाताडे. असं वाटलं होतं की कदाचित या सामन्यात हवा बनवेल, परंतु हवा बनवली 2 षटकारांची आणि तो मात्र परतला. नवीन फलंदाज अक्षय म्हात्रे ज्यानं एका जनरल 1500 कमवलेत. पैसा तर आहे. हा स्लो थोडा चाललाय सामना, धावाही मोठ्या बनल्या, पैसाही लागला जातोय. फटका चांगला आहे, बॉल हवेत राहिलाय. लॉंग ऑफला काय सुरेख झेल. अक्षय म्हात्रे आला आणि अक्षय म्हात्रे बादही झाला. अजून जर 2 विकेट घेतले, अजून हे 2 विकेट घेतले, पैसे द्यायचे. देईल ना पैसे नंतर, डोंट वरी. कॅल्क्युलेशन तुम्ही नका करू. हे प्रश्न मोठा आहे, हाच तर प्रश्न नाही. पैसे मिळतील, पैसे मोजणारी लोक आहेत बघा. प्रश्न बघा, तिथून तिकडून आवाज, पैसे द्या, त्याला जिंकू द्या, त्याला बाहेर येऊ द्या, मग आपण पैसे देऊ, त्यांना बोलू. सीए उगाच निर्माण नाही झाले, लक्षात घ्या. आणि हा झेल पकडला त्यासाठी कतारी अलीकडून 500 रुपयाचा पारितोषिक त्या खेळाडूसाठी आलाय. एकदा आवाज येऊन जाऊ द्या. शाबास, तुमचंही विशेष कौतुक. गोलंदाजीच्या मार्कर गोलंदाज पुन्हा एकदा प्रतीक घोगरे विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर लागोपाठच्या 2 बॉलवर 2 विकेट मिळवलेत.
हा सामना धावांपासून दूर राहिला आहे, पण विकेटनं मात्र कमाल दाखवली आहे. फटका चांगला आहे, फटका चांगला आहे. धावा किती मिळतील? सिंगल रन्स मिळते. दुसऱ्या रनचा प्रयत्न केलाच नाही आहे, कारण अंतर खूप दूर राहिलं आहे. एकच रन्स मात्र या बॉलवर मिळते आणि एका रन्सनं धाबळकर धावा लागल्या. त्या तब्बल 21 धावा. 21 धावा 58चा पाठलाग करायचा होता. आव्हान बरंच दूर राहिलंय. या षटकाचा विचार केला तर अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. धावांचा डोंगर तसा होता जरूर, परंतु कॅल्क्युलेटेड क्रिकेट अनिकेत बात्रे यांनी टीमला खेळणं गरजेचं होतं. विकेट टिकवत एका दुसरा मोठा फटका लगवायचा, कारण काल आपण खेळ पाहिला ना तर 20-22 धावाही अंतिम षटकामध्ये आकाश चोरगेने काल जमवल्या. एक चांगला खेळ राहिला. शेवटचा सामना क्लोज राहिला त्यांचाही 22 धावांचा, पण इथे मात्र त्या धावा जोडल्या जाऊ शकल्या असत्या. गोलंदाजी कमालीची राहिली आज भिंगार संघाची. मनस्वी 11 कर्तुशर भिंगार वर्षेचा आपण एका बाजूला पाहतोय. कैलासभाई सारिका 11 आई 11 कोण या दोन संघादरम्यानची दुसऱ्या फेरीतील पहिली लढत. जाऊन सरळ पायावर आदरला आहे, जाऊन सरळ आदरला पायानं. येस येस, बॅटची काढा सांगतायत. स्क्वेअर लेगचे पंच सांगतायत बॅटची काढा आहे. त्याच्यामुळे पंच डिसिजन मागे घेतील. रन्स मात्र येईल 1. बॅटकट आहे त्याच्यामुळे रन्स ही नाही आहे, कारण पहिल्यांदा आऊट दिला होता. निर्णय मात्र मागे घेण्यात आला. तिथे डॉटबॉलची सांगता होतीये. 22 धावा. अजूनही धावांचा विचार केला 36 धावांची गरज आहे. 22 धावा. हा सामना कंटाळवाणा राहिला. पैशाने मात्र रिच आणि श्रीमंत राहिला हा सामना, परंतु उत्तरार्धामध्ये धावांचा पाऊस नाही पडला तर पैशाचा पाऊस पडायला लागला. सरकारने 100-200 नोटा बंद केल्या आणि 500च्याच फिगरी यायला लागल्या. पूर्वी 50 रुपयाची बक्षीस लागायची, 100 रुपयाची लागायची, आजकाल डायरेक्ट 500. आणि 3 षटकांचा खेळ संपला. धावा लागल्या त्या म्हणजे 23 धावा आणि अजूनही उरलेल्या 6 बॉलमध्ये तब्बल 35 धावांची गरज आहे. किरण 11 ट्रॉम्बे टीम आपण सज्ज राहायचं पुढच्या मॅचसाठी. तुम्हाला प्रथम क्षेत्ररक्षण करायचं आहे. जशी फिल्डिंग करणारी टीम बाहेर येईल तसं आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. नाणेफेकीचा कॉल जिंकलाय तन्मयी 11. जर्मन मसुबा नारपोल टीमने प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. चला फिल्डिंग लावून घ्या विंगार संघ. आता एवढ्या धावा राहिल्यानंतर काय रणनीती आखली जाते हाही प्रश्न आहे. सौरभ पाटील ही रणनीती आखायची होती. मुख्य म्हणजे रणनीती काय होती तर रणनीती ही होती की सौरभला षटक द्यायचं आहे आणि षटक मात्र दिलं. एक चांगला निर्णय केला. धर्मेंद्र घोगरे हा टॅलेंटेड क्रिकेटर कायम राहिला आहे. अनेक वर्षापासून तोही या संघाची ढाल बनला आहे, आपल्या गावाची ओळख बनला आहे, पहिचान बनला आहे आणि गावाची ओळख दाखवताना एक नवा डाव आखला जातोय. आणि सौरभ पाटीलला मात्र बॉल हातामध्ये दिला जातोय. स्ट्राईकर फलंदाज राहील तो म्हणजेच कौशल. फलंदाज बाद, ज्यासाठी गोलंदाजी दिली होती पहिल्याच बॉलवर मात्र विकेट मिळवते सौरभ पाटील. हेमंत सिसवे यानं जर लागोपाठ 2 बॉलवर 2 षटकार ठोकले तर गीतेश साडेकर यांच्याकडून 500 रुपयाचे बक्षीस. चला आता मैत्रीमध्येच हे नातं आणि मैत्रीमध्येच हे अपोजिट पक्ष. एका बाजूला संदेश लावतोय, एका बाजूला गिदेश लावतोय, एका बाजूला प्रमोद लावतोय. 3 मित्र मिल वाईट 3 यार, तिघांचेच पैसे. व्हाईट बॉलची सांगता होते. व्हाईट बॉलनं मात्र रन्स येईल ती 1. हा सामना थोडा कंटाळवाणा राहिला आहे. उत्तरार्धामध्ये धावांचा पाठलाग, मोठ्या फटक्यापासून वंचित राहिला कोण संघ, त्याच्यामुळे धावा बनू शकल्या नाही आहेत. हवेत राहिलाय बॉल, परंतु सेफ लँडिंग होईल. सिंगलमध्ये इंटरेस्टेड नाही आहेत कोणीच.
कारण भिंगार संघाला माहीत आहे की अंतर आता खूप दूर राहिला आणि कदाचित नांगी टाकली आहे ती कोण संघ नाही. आपल्याच परिसरातील दोन जिगरबाज संघ आमनेसामने लढत आहेत. अको टप्प्याचा बॉल, सामना संपला नाहीये. नको ते प्रयत्न बुवा करू नका. हात झेल जर बोटांवर लागला ना तर बोटं राहायचे नाहीत आणि मग मात्र संकटामध्ये येतील बोटं. कारण लवकर नवीन खेळणाऱ्या माणसाच्या बोटाला फ्रॅक्चर होतं बोट डायरेक्ट. परंतु इथे मात्र ऐवाज झेलचा प्रयत्न आणि ऐवाज झेलचा प्रयत्न नाही, षटकार ठोकलाय. हवेत राहिलाय बॉल, हवेत राहिलाय बॉल. शेवटच्या क्षणाला जर का काही अंतरात राहिला ना सौरभ पाटील तर या शत्रक्षाचं नाव घेतला जाईल. ज्यासाठी धर्मेंद्राने गोलंदाजी दिली आहे, पुढचा डाव भविष्य आखला जातोय. भूतकाळाला विसरून वर्तमानामध्ये कर्तृत्व सिद्ध करत भविष्यकाळ सजवण्यासाठी धर्मेंद्र घोगऱ्याने दिलेला बॉल ही सगळी रणनीतीचा भाग आहे. हा फटका चांगला आहे. इथे मात्र रन्स घेतली जाईल. एक हा सामना आणि एका रन्सनं धावपळ करत धावा लागल्या. बत्तीस धावा. मागचा सामना या अर्ध्या धावांचा पल्ला पाल झाला. शेवटच्या बॉलवर नशिबाच्या धावा मात्र येत आहेत, पण नशीब शेवटला उघडलं आणि म्हातारा झालेले पैसे येऊन काही अर्थ नाही. तशा प्रकारच्या धावा आल्या. फक्त पराभवाचा अंतर आणि धावा कमी धावांमधून पराभव झाला जरूर, परंतु इथे मात्र या 4 धावानं प्रकार धावा लागला. 36 भला मोठा अंतर राहिला. विजयी होतोय मनस्वी 11 कर्तेश्वर मोठे भिंगार संघ. कर्तेश्वर भिंगार संघाचं अभिनंदन, परंतु हार्ड लक अनिकेत मात्रे अँड टीम. नेक्स्ट मॅच रेडी होतीये आणि इथे मात्र मैदानाकडे रवाना होतोय किरण 11 ट्रॉम्बे संघ. तर नारपोली संघ आपणही रेडी व्हा. हॅलो. तर अक्षय म्हात्रे ज्यांनी जो झेल टिपला, अप्रतिम झेल या स्पर्धेमधील सर्वोत्कृष्ट झेल टिपला, त्यासाठी पारितोषिक होतं. दीपक दया म्हात्रे यांच्याकडून 500 रुपये आणि अश्विनी जितेश शिसवे विद्यमान सरपंच गुरुराम पंचायत कोण यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. अक्षय म्हात्रे यांना विनंती असेल की आपला पारितोषिक आपण घेण्यासाठी मंच कवर यावं. मॅन ऑफ द मॅच सौरभ ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 38 धावांची बारदार खेळी करत गोलंदाजी करत 1 विकेट संपादन करत